हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. कसं काय आहे सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर चला, आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा मी पूजा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तसे तर आहे ना, आता खूप दिवस झाले म्हणजे आपल्या डेली रुटीनचा म्हणजे आता 2 महिने झालेले आहेत आपल्याला या क्वार्टरमध्ये शिफ्ट होऊन. 2 महिन्याच्या वरती होत आले असते. तर प्रॉपर असा ना मी डेली रुटीनचा ब्लॉग काय तुमच्यासोबत शेअर केला नव्हता आपला. तर म्हटलं चला आज काहीतरी तुमच्यासोबत मस्त असा डेली रुटीनचा ब्लॉग आपला शूट करूया, शेअर करूया तुमच्यासोबत. तर कसं आपलं म्हणजे प्रत्येक फौजी बायकांचं स्वप्न असतं की आपली मस्त अशी एक स्पेशल अशी क्वार्टर, त्याचबरोबर मस्त असं नवीन सेटअप करावं, त्यामध्ये खूप छान प्रकारे एक नवीन घराचाच आकार द्यावा आणि एक नव्यानं आपला संसार काहीतरी सुरू होत असतो त्यामध्ये. तर आता कुठं माझं थोडं करताना मी त्या क्वार्टरमध्ये भरपूर असे चेंजेस केलेत आणि काहीतरी कुठंतरी आता म्हणजे एक रांकीला लागले असंच म्हणायचं, का म्हणायचं म्हणजे एक आपला आता चालला लाईनवर चालले, आता सुरुवात झाली आहे कुठं. कारण की इथून मागे खूप काही चेंजेस केलेत क्वार्टरमध्ये. मी त्याचे म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करतच आलेली आहे की कोणत्या टायमाला काय केलं काय नाही. कारण की मी ऑलरेडी तुम्हाला म्हटलंच होतं की या राखीव क्वार्टर्स वगैरे आहेत आणि त्या काहीतरी आपल्याला भेटल्यात. कारण की क्वार्टर्सला खूप जास्त नंबर होते, ती काय क्वार्टर्स आपल्याला भेटू शकल्या नाही. तर मग ऐन वेळेस काहीतरी ही दिली, तर ही खूप मस्त आहे, म्हणजे छानच आहे. कारण की आपल्यासाठी तर हेच खूपच जास्त म्हणजे जास्तच असतं. कारण की एक फौजींसोबत राहणंच आपल्यासाठी खूप मेन असतं, म्हणजे महत्त्वाचं. तर त्यांच्यासोबत एक 4 बायच्या 4 खोलीमध्ये राहायचं भेटलं ना तरीसुद्धा ते म्हणजे एक मोठ्या बंगल्यासारखं राहणंच आहे आपल्या फौजी बायकांसाठी. म्हणजे घरी असणाऱ्या बायकासुद्धा एक किती छोट्या रूममध्ये सगळ्यात किती थाटाने मस्त संसार तयार करतात ना त्यांचा. तर आपलंसुद्धा काहीतरी तसंच असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टी काहीतरी मॅनेज करावंच लागतात. काहीतरी नाही म्हटलं, खूप जास्त म्हटलं तरी जमन. कारण की मी यावेळी खूप जास्त मॅनेज केलं या क्वार्टरमध्ये. इथून मागं जेव्हा राजस्थानला पोस्टिंग होती ना, तिथं काय मॅनेज करायची गरज नाही पडली. कारण की ऑलरेडी तिथं खूप छान असते, मस्त असे रूम होते, 2 रूम, मस्त असं किचन, त्याचबरोबर समोर असं हॉल खूपच जास्त चांगला होता. पण आता प्रत्येक वेळी काय प्रत्येक ठिकाणी आपल्या मनासारखं भेटू शकत नाही ना, यामुळे आता काहीतरी होतं ॲडजस्ट. आणि थोड्या दिवसांनी आता म्हटलेत फौजी की चेंज होणार आहे रूम आपली, तर तेव्हा काहीतरी भेटन चांगली रूम, म्हणजे 2 रूम असा काहीतरी हॉल वगैरे असं काहीतरी मस्त अशी. तर तोपर्यंत काढू आता यामध्येच दिवस आणि मस्त असं. कारण की जाऊ दे आता थोडक्यात पण आहे, पण या क्षणाचा आपण आनंद लुटलाच पाहिजे. कारण की हे दिवस काय गेल्यावर पुन्हा येणार नाहीत, म्हणजे आपल्या फौजींसोबतचे. कारण की एखादी पोस्टिंग चांगली तर एखादी नाही पण येत, मग आपल्याला घरीच राहावं लागणार. तर हे दिवस आपण खूप मिस करतो ना तेव्हा. त्यामुळे हाच आनंदाचा वेळ खूप मस्त असा घालून घ्यायचा त्यांच्यासोबत. तर चला आता म्हणजे आहे ना, घरचं काही सकाळचं रुटीन होतं चालू माझं, ते दररोजच म्हणजे हेच असतं. म्हणजे सकाळी आता आंघोळ्या वगैरे केलत्या आणि आरूला काही मस्त असं मेकअप करायचं काम चाललं होतं. तिला कधीच तो आवडत नाही करायला डेलीमध्ये, ती अशीच काहीतरी नखरे करतच असते कायम. तर तिचं तेच काही चाललं होतं, तरी पण करून टाकला कसं तरी तिचा मेकअप. आणि मी पण आज केस वगैरे काहीतरी धुतले होते, तर म्हटलं मस्त अशी पूजा करावी, देवपूजा. तर त्याची काही दररोज असं म्हणजे देवपूजा करून आपल्या साईडला होतो, पण साफसफाई आहे ना त्याची स्पेशल अशी कधी होत नाही. दररोज आज करीन मग करीन, हे उद्या लोटताच ते चालतच असतं पुढं. आणि थोडंफार म्हणजे आपण नाही म्हटलं ना तरी पण ज्या नाही वस्तू त्या देवाऱ्यावर थोड्याफार का होईना जातातच, कधी जातात हे आपल्याला कळत पण नाही, कधीतरी ठेवून देतात आपण. तर तेच काय आता केलं, मस्त असं सगळं काही साफ केलं, ते झटकून वगैरे आणलं काही बाहेर. आणि ज्या वस्तू लागतात ना त्याचीच गरज आहे तीच ते काही तिथं ठेवल्या देवाऱ्यावर मस्त अशा. आणि सध्या तर माझ्याकडनं देवाऱ्यात फक्त गणपती बाप्पाचीच मूर्ती आहे एक, ती राजस्थानला होतो ना आम्ही त्यावेळेसपासून आहे, म्हणजे फौजीने आणली होती एक. तर आता कुठे आहे ना माझं चाललंय म्हणजे अजून थोड्याफार देवांचे फोटोज काहीतरी घ्यावंच लागतील आणि थोडा देवारा पण मग मोठा करून घेईन थोडासा अजून. तर देवारा मी वरतीच केलाय, कारण की तो तर आरूसाठी केलाय. कारण की खाली असलं ना ती संपूर्ण गोष्टी इकडे तिकडे करून टाकन, यामुळं मी काय वरती खाली केलेला नाहीये, वरतीच केलाय. तर आता चाललंय माझं स्वामी समर्थांचा एक फोटो आणि त्याचबरोबर आपला महादेवाची एक असं मस्त मूर्ती किंवा फोटो जे भेटेन ते असं काहीतरी आणन आता. नाहीतर मग मार्केटमध्ये एखाद्या वेळेस आता काही एवढं जाणंच नाही झालेलं, भरपूर दिवस झाले. आणि इथं गेलं ना तरी पण आपल्याला कसं आता नवीन ठिकाणी आलोत ना, यामुळेच ना म्हणजे आता प्रत्येक गोष्ट काय कुठं भेटते ना ते काय एवढं अजून माहीत नाही झालेलं. त्यामुळं आता कुठंतरी विचार करू, काहीतरी विचार येईन माझ्या मैत्रिणींना यांना, नाही तर मग शॉर्टकटमध्ये ना डायरेक्ट ऑनलाईनच बोलवून तर मस्त असं मूर्त्या वगैरे बोलवायचं चाललंय आता. तर ते काही घेणार आहे. तर सगळं काही म्हणजे आरूचं काम आवरून घेतलं, नंतर काही तिने जो पसारा घातलेला आहे ना तो काही संपूर्ण असं आवरून घेतला. आणि आता फायनली म्हणजे केस वगैरे धुतलेत ना, म्हटलं सिरम वगैरे लावून घ्यावं. तर मी याच्या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करतच आलेले आहेत.
तर 2-3 ताईंचे प्रश्न पण होते, म्हणजे तू तुझ्या केसांना म्हणजे काय वापरती काय नाही, म्हणजे असे दाट त्याचबरोबर लांब आहेत ना यासाठी. तर मी तसं फेशियल असं काहीच वापरत नाही, पण एवढंच म्हणजे ज्या बायका दुसऱ्या बायका तर भरपूर असे वापरतात. मी पण आता इथं माझ्या मैत्रिणी वगैरे बघते ना, तर भरपूर असे जे नाही ते प्रोडक्ट्स केसांना वगैरे वापरतात. पण लहानपणापासून ना म्हणजे मम्मीचं एक माझ्या सांगणंच होतं, म्हणजे केसाला वगैरे मी असं दुसरं चेहऱ्यासाठी म्हणजे जे आपल्याला प्रोडक्टची माहिती आहे ना तेच काय वापरते, बाकी इतर काहीच वापरत नाही. सिम्पल असं आहे ना, मी मस्त असं सिरम वगैरे वापरते फक्त. आता ते पण आता 1 वर्ष होत आलंय की ते लिवॉनचं सिरम मी यूज करते, जेणेकरून केसात आहे ना खूप असा गुंता पण होत नाही, काहीच नाही, त्यामुळं वापरते ते. आणि मला ते सूट पण झालंय केसांना, म्हणजे छान प्रकारे एक केसात गुंता होत नाही, काहीच नाही. आणि केस आता मस्त असे बांधून दिलेत सुकण्यासाठी थोडेफार दिवसभर, चलन वाळायचंच काम. आणि मी एवढेच आहे ना, आता 1 ते 1.5 वर्ष होत आलेत मी आहे ना आता आदिवासी हेअर ऑइल काहीतरी वापरते. त्याची लिंक आहे ना, म्हणजे मी खरं एक आपल्याला नॅचरली जे म्हणजे खरं आहे ना प्रोडक्ट त्याचे काही शोधावं, मी त्यासाठी खूप दिवस म्हणजे हे केलं, ट्राय केलं की कुठून भेटेल मला ते. कारण की त्याचं आहे ना भरपूर असे प्रोडक्ट, फेक प्रोडक्ट आहे ना कोणत्या पण ॲपवर, मिशो, फ्लिपकार्ट सगळ्या ॲपवर उपलब्ध आहेत, पण त्याचा काहीतरी रिझल्ट तर भेटला पाहिजे ना त्यापासून आपल्याला. यामुळं मी काही घेत नव्हते, पण फायनली मला कुठं ते भेटून गेलं, फौजींनीच पाहिलं आणि मग मी ते काय वापरलं ना, तेव्हापासून माझे केस गळायचे खूपच जास्त प्रमाण थांबलं, त्याचबरोबर लांब पण झालेत, मस्त असे दाट पण झालेत. तर त्याचा वापर मला एक खूपच छान मस्त असा झालेला आहे. तर चला आता म्हणजे संपूर्ण काय माझं डेली रुटीनचं जे असताना मेकअप वगैरे काय ते मी करून घेतलं मस्त असं. आणि तसं म्हणजे ना मी स्वयंपाक वगैरे कधी पण करायचं म्हटलं ना तर सकाळी लवकरच करून घेत असते, म्हणजे जेव्हा नाश्ता वगैरे 8-8:30 वाजता जो होईल ना त्यानंतर 10-10:30 दरम्यान मी स्वयंपाकाला लागते, मग लवकर काही उरकून जातो. नंतर दुपार झाली ना खूप आळसासारखं वाटतं, म्हणजे करू नाही वाटत, कारण की आता गरमी तर वाढत चालली ना, यामुळे किचनमध्ये जाण्याची खरंच मनच होत नाही बिलकुल. यामुळे मी लवकर झटकीपट आवरत असते ना. आरूला पण असंच लक्ष द्यायचं असतं ना, कारण की ती इतकी चंचल आहे ना, सारखी इकडं जाणार तिकडं जाणार, हे काम वाढवणार ते काही काम वाढवणार, यामुळे मी तिला काही एकटीला सोडतच नाही कुठं बाहेर. आणि आता मी जोपर्यंत म्हणजे व्लॉग वगैरे बनवते किंवा जोपर्यंत मी माझं काही मेकअप वगैरे काही करत असेल ना, तोपर्यंत ती संपूर्ण काही जे तिचे भांडे वगैरे असतील किंवा काही वस्तू असतील ना त्या सगळ्या इकडं तिकडं म्हणजे संपूर्ण काही फेकून देणार, हे ते उचलणार टाकणार. बाकीच्या मग मला सगळे काही काम आवरलं ना, ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी व्यवस्थित जिथली तिथं ठेवायच्या असतात. आणि आता संपूर्ण काय आवरलं, एक सकाळी ती 8-8:30 वाजता मस्त चहा आणि दूध पित असती थोडासा ग्लासभर, आणि त्यानंतर 11 वाजता मग मी तिला जे पण आपली भाजी असेल ना त्यामधली थोडीशी नॉर्मल तिखट अशी मी तिला घालत असते. किंवा मग ज्या वेळी नसेल एखाद्या वेळी दूध आणि चपाती किंवा दूध आणि आपली मस्त अशी भाकरी, तर ते काही घालत असते, तर तेच काही तिला आता मस्त असं घालायचं होतं. आणि जेव्हा पण तिला असं खायचं म्हटलं ना त्यावेळी तिला खूप जीवर येतं, म्हणजे तिला खायचं बिलकुल आवडत नाही, खाण्याला म्हणजे तिचा इंटरेस्टच नाही बिलकुल, नुसतं खेळायचं हेच चालतं तिचं. आणि लहान लेकरांचं खरंच जोपर्यंत म्हणजे असं वय वाढत चालतं ना तोपर्यंत त्यांचं खाण्याकडं बिलकुल लक्षच राहत नाही, सारखं हेच चालत असतं खेळण्याचं. तर तिला काही मस्त असं खायला वगैरे घातलं. आणि आता म्हणजे फायनली फौजी वगैरे आलते दुपारी जेवणासाठी, तर म्हटलं आता चला आता जेवायला बसून घ्यावं आपलं. तर आम्ही काही जेवायला बसलो, मस्त असं ताट वगैरे रेडी करून घेतलं. आणि छानपैकी ना आरूला मस्त अशी शेवजी तयार केली ना मी, तर ती काही मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तुम्हाला. तर ते काही मी कॅन्टीनमधून आणलं होतं, तर त्याचीच काही केली ती तयार घरीच, आणि ते काही एका डब्यात भरून ठेवली, जेवताना कधी पण घेता येते. आणि आरू पण मस्त अशी एन्जॉय करते आमच्यासोबत बसल्या बसल्या, तर तीच काही ती पण एन्जॉय करत होती. आम्ही पण मस्त असं जेवण करून घेतलं. आणि सगळं काही काम फायनली आवरून झालं ना, थोडा वेळ आमच्या आरू मॅडमला असा काहीतरी लाड घालून घ्यायचा असतो माझ्यापाशी. तर मी कधी पण असा व्लॉग व्हिडिओ वगैरे बनवत असला ना तर ती असेच नखरे करत असते मध्ये, कारण की तिला कॅमेरासमोर यायला बिलकुल असं आवडत नाही. कधीतरी आली ना मस्त अशी नखरे करत असते, हाय हॅलो असं काहीतरी. थोडंफार माझं बघूनच शिकायला लागली ती पण असं व्लॉगिंगमध्ये. आणि आता दुपार झाल्यानंतर मस्त असं 4 वाजताना पावसाने फायनली हजेरी लावून टाकली होती त्याची. आता चक्क असा उन्हाळा सुरू झाला इकडं, आणि अजून पण पाऊस बघा आता किती येतोय, म्हणजे खूपच एकदम पावसाळ्यासारखाच इतका मोठा पाऊस येत होता ना की बस, म्हणजे एकदम भरपूर असं पाणी करून टाकलं सगळ्या क्वार्टर समोर पावसाने. तर एवढा असा काही रपारपा पाऊस झाला मस्त असता. तर कधी पण पाऊस झाला ना, एवढ्यात माझं इकडं आल्यापासून हेच तडाखा झालाय की पाऊस झाला की मस्त असं काहीतरी मी तळेमळेव किंवा दुसरं असं मस्त पराठे किंवा भजे वगैरे काहीतरी करतच असते मस्त खायला. तर चला आता मस्त असं वाटतं, आणि जोपर्यंत आपण आहेत ना तोपर्यंत मस्त असं थोडे छान पदार्थ फौजीनं करून घालत
चालतच जायचे. हेच माझ्या डोक्यात चाललंय आता मस्त असं. तर तेच काही मस्त असा पाऊस चालला होता बाहेर ना, थंड असं वातावरण झालं होतं. तर म्हटलं आता मागच्या वेळी केलता भज्यांचा बेत, तर आता यावेळी काय करू, तर डोक्यात तेच काहीतरी होतं. मग म्हटलं चला आता थोडंफार आहे ना काहीतरी वेगळं करावं. आणि मी यूट्यूबला पाहिली ती रेसिपी आणि म्हटलं चला आता तीच ट्राय करावं, कारण ती काही थोडंफार तरी वेगळं काहीतरी असावं करायसाठी. आणि आमच्या आरू मॅडम बसल्या होत्या किचन वाट्यावर येऊन, कारण की तिला म्हणजे पाऊस झालता बाहेर आणि तिला काही फिरायला बाहेर भेटत नाही ना, यामुळं ती माझ्यापाशीच गोंधळ घालत होती. इकडं तिकडं येऊन जाऊन तिचं माझ्यापाशीच चाललं होतं खेळायचं काम. तर मस्त अशी माझ्याजवळ बसली वरती येऊन. तर तिला काही म्हणजे थोडंफार आपलं मी खायला वगैरे दिलं. मग मस्त असं शांत झाली, तिचं ते आपलं खेळायला लागली. तर म्हटलं तोपर्यंत चला आपली मस्त असं आहे ना रेसिपी काहीतरी बनवूया नवीन अशी. त्यांना येऊच तर घरी, तर मी काही फोन केलता तर येणारच होते फौजीसुद्धा लवकरच. तर तोपर्यंत बनवून पण होईन म्हटलं. आणि ते काही मी गुलाबी कलरचे डबे आणले होते फौजींनी मस्त असे, की ज्यामध्ये मी मोठ्याल्या वस्तू पण ठेवू शकते, त्याचबरोबर आटा वगैरे असं काहीतरी सोडून ठेवायला म्हणजे मस्त आहे. तर ते काही आणले. त्याचबरोबर हे एक पातेलं आणलं होतं नवीन, आणि त्याचं काही उद्घाटन मी आजच करणार होते मी मस्त असं नवीन रेसिपीसाठीच. तर तीच काही तयार करायला घेतली. मस्त असे ना आपले आलू म्हणजे बटाटे घेतले होते उकडून, त्याचबरोबर त्यामध्ये टाकला होता 2-3 कांदे चिरले होते बारीक बारीक, तर ते काही टाकायचे होते तर ते काही टाकलं. त्याचबरोबर आपलं जिरा ओवा हे काही मस्त असं हातावर चुरगाळून टाकलं. त्याचबरोबर लाल तिखट, हळद, मीठ, मिरची आणि थोडंफार आपलं म्हणजे नॉर्मल असा मसाला टाकला होता, जास्त पण नाही. आणि आपली कोथिंबीर टाकायची मस्त अशी बारीक चिरून. आणि तेच काही सगळं असं पॅटर्न एकत्र करून घेतलं छान प्रकारे. म्हणजे थोडं लई पण पातळ नाही आणि लई पण असं घट्ट नाही, असं मस्त असं जेवढा फार आपल्याला अंदाज येईल ना तेवढं काहीतरी केलं मी मस्त असं. तर ते काही सगळं काही एकत्र करून घ्यायचं आणि मग काहीतरी थोडा वेळ 5-7 मिनटं त्याला भिजण्यासाठी ठेवायचं, जेणेकरून सगळं कसं एकत्र होतं. आणि म्हणजे जेव्हा करतो ना आपण त्यावेळी म्हणजे असं तुटत पण नाही का पराठा वगैरे काहीतरी. तर आणि त्याचबरोबर चव पण खूप छान लागते त्याची. आणि मी यामध्ये ना ॲड करणार होते आपलं फक्त गव्हाचं पीठ, आणि त्यामध्ये आपण बेसन पण टाकू शकतो बस. पण माझ्याकडे बेसन पीठ मी काय टाकलं नाही होतं, तरी पण काही घेऊचा आटाच टाकला फक्त, कारण की मी ते रेसिपी पाहिली होती ना त्यामध्ये फक्त घेऊचा आटाच टाकला होता त्यांनी. तर तो काही फक्त गव्हाचा आटा टाकला, म्हणजे आपलं जसं गावाकडं म्हणतात ना धेरड्यासारखं, तर तसा काही तो प्रकार होता म्हणजे धेरड्याचाच एक. तर ते काही केलं होतं मी आज. तर त्यामध्ये ना आपल्या याच्या म्हणजे अंदाजेनुसार आपल्याला जेवढं काही करायचं आहे ना, त्याचबरोबर आपण कांदा, त्याचबरोबर आलू वगैरे असं मॅश केलेले असतात ना, त्याचं काही प्रमाण वगैरे बघायचं संपूर्ण असं. आणि ते काही सगळं असं एकत्र करून घ्यायचं मस्त असं. तर ते काही आटा वगैरे टाकून ना मी पाणी वगैरे टाकून सगळं काही पॅटर्न तयार करून घेतलं फायनली माझं. आणि म्हटलं आता चला काहीतरी बनवायच्या तयारीला लागूया. आणि आमच्या आरू मॅडम आणि तिचे पप्पा गेले होते, काहीतरी या आठवड्याची सब्जी भेटणार होती ना, तर ती काय आणायला गेले होते. तर पावसाच्या ह्याच्यातच गेले म्हणजे अगोदर गेले होते ना, तर यामुळे तिकडंच अडकून बसले होते. तोपर्यंत मी इकडं काहीतरी माझं काम आवरलं बऱ्यापैकी, जे मला बनवायचं त्याचं काही. आणि आता घरी कुठं पाऊस थांबल्यावर आले, मग त्यांनी काही सब्जी आणली होती या आठवड्याची, तर तीच काही चाललं होतं बघायचं काम. आणि कोणती पण गोष्ट घरात आली ना, अशी अनोळखी पार्सल असो नाही तर काही पण असो, आता संपूर्ण म्हणजे आरूलाच बघायचं असतं सगळ्यात पहिल्यांदा की त्यामध्ये काय आहे काय नाही. तिची एक्साइटमेंट म्हणजे खूपच जास्त असती. आणि त्याचबरोबर किती लगेच ती भाजीसोबत खेळायला पण लागली होती, म्हणजे तो भोपळा होता एक काहीतरी, आणि त्याच्यासोबतच लगेच खेळायला पण लागली होती. लेकरांना काही लागत नाही म्हणजे कोणती गोष्ट खेळायला, कोणती असावी कोणती नाही, सगळ्यांसोबत ते लगेच खेळायला लागतात. तर यावेळी काहीतरी भोपळा भेटला, त्याचबरोबर शिमला मिरची भेटली होती, केळी आणि अजून बरंच काय असं होतं. मी तर पहिल्याच ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत म्हटलं होतं की म्हणजे असं प्रत्येक वेळी वेगवेगळं भेटत असतं, जे काही त्यांच्या प्रकारे म्हणजे अवेलेबल असतं किंवा ज्यांनी तो म्हणजे त्याचा स्टॉक असे लावलेला असतो की या आठवड्याला हे देणार, त्या आठवड्याला ते देणार, तर या पद्धतीचं काहीतरी. आणि संपूर्ण काही म्हणजे फायनली मी ते काही सब्जी वगैरे सोडली, फौजीने काही केळी वगैरे आणून ठेवली इथं, कारण की माझ्याकडून कधीतरी विसरलं ना मग ते काहीतरी असं थोडंफार काम करू लागतात, नाही ते एरवी का आधीच करू लागत नाहीत असं काहीतरी. आणि मग म्हटलं चला आता तोपर्यंत लगेच मस्त असं गरमागरम त्यांना करून देते आता आल्यात तर तेच काही तयार म्हणजे घेतलं मी तयार करून, कारण की मी एक 5 ते 7 मिनिटांना त्याला भिजायला ठेवलं होतं छान प्रकारे. तर थोडंफार मस्त असं फुललं पण होतं. आणि मी जे हे बनवते ना ते म्हणजे तो थोडाफार त्याचा आहे ना धिरड्यात असा प्रकार जातो, म्हणजे आमच्या गावाकडनं याला असं धिरडंच म्हणतात, की याच्यामध्ये आपण बेसन पीठ, त्याचबरोबर अजून पण गव्हाचं पीठ किंवा त्यामध्ये थोडंफार बाजरीचं पीठ, अजून 2-3 पीठ टाकून ना हे काहीतरी केलं जातं. पण मी काहीतरी गव्हाचंच पीठ टाकलं आणि बेसन पीठ वगैरे दुसरं काही ॲड करीत बसले नाही, तर मस्त असं झालं छान प्रकारे. आणि म्हटलं नवीन काहीतरी म्हणजे यूट्यूबवर पाहून काहीतरी ट्राय करावं, तर ते काहीतरी सफल झालं माझं कुठंतरी. आणि मला तेच पंचायत होती म्हणजे होते का नाही मनात
तेच चाललं होतं, कारण की सगळ्यात मेन म्हणजे ना उलटायचंच असतं. आणि खरं तर सांगू का, म्हणजे मी जो फायनली पहिला जो बनवला होता ना, म्हणजे पराठाच म्हणते आता मी त्याला, तर पहिल्यांदा काहीतरी ते बनवलं का मी, तर ते संपूर्ण असं तुटूनच गेलं, कारण की मी जरा साईज मोठी धरली त्याची, त्यामुळे ते मला प्रॉपर असं उलटता आलंच नाही. तर ते तसंच काहीतरी ठेवलं मी. चक्क असं फौजींना ते दाखवलं पण नाही, असं काहीतरी झालं आहे माझ्याकडून. तुम्ही पण कधी असंच करतात का, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी ते काहीतरी लपून ठेवलं. मी म्हटलं आता सगळ्या शेवटना मीच खाऊन घेईन ते, थोडंफार का होईना, पण मी तसंच ठेवलं. मग फायनली लगेच दुसरं बनवायला घेतलं झटकीपट, कारण की ते आणि त्यांचे मित्र असे बाहेर येऊन बसले होते दोघंजणं. तर त्यांना दोघांना काहीतरी बेत खायचा होता, मग मी जे नवीन करते ते. तर म्हटलं आता चला त्यांना दुसरं काहीतरी नवीन बनवून देते, म्हणजे हेच पण आपलं दुसऱ्या पद्धतीने. तर मी काय केलं, जे पॅटर्न मी आपल्या पळीने म्हणजे मस्त असं गोल अशा आकाराने भिंगवून घेत होते का, मी काय केलं डायरेक्ट ते पळीने टाकलं तव्यावर आणि हातानेच आपलं टॅप टॅप करून मस्त असं त्याला छोटासा आकार दिला. आणि खूप जास्त मोठं केलंच नाही बसले. आणि मग काही मस्त असं उलटता आलं ते मला कुठंतरी. आणि म्हणजे मी बनवताना माझं इकडं खायचं पण चाललं होतं काम, कारण की असं पाऊस पडला ना, मस्त असं खाऊ वाटतं, असं तेलकट वगैरे दुसरं काहीतरी गरमागरम. तर फायनली म्हणजे सगळं काही थोडंफार बनवून ना मी लगेच गरमागरम त्यांना तिकडे सर्व पण करत होते. तर ते काही तिकडे त्यांना नेऊन दिलं. आणि फायनली मी कुठंतरी सगळी काही म्हणजे थांबले होते, शांत झाले ते, सायलेंट काहीतरी सगळं काही करून. आणि माझा सगळा चक्क घामाघूम झालता. आणि म्हटलं आता चला म्हणजे बनवलं आहे ना एवढं काही, थोडंफार जास्त पण झालते, तर म्हटलं चला माझ्या मैत्रिणींना पण बोलून घ्यावा, म्हणजे मस्त असं खायला माझ्यासोबत. तर त्यांना पण काहीतरी बोलवलं. आणि यामध्ये आपल्या मराठी ताई ज्या आहेत ना, त्यांना तर माहीतच होतं, आपल्या मराठी माणसांना माहीत असतं म्हणजे या काय आपल्या इकडं कसं काय बनवतात काय. पण म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे पुष्पाला काही माहीत नव्हतं. तर ती काही पहिल्यांदाच टेस्ट करत होती, तर तिला पण खूपच जास्त आवडलं. तर तिने पण काही मस्त असं एन्जॉय केलं. तर गप्पा मारता मारता आम्ही बायकांनी मस्त असं ते धेडे मस्त असे एन्जॉय केले. तर सगळे म्हणत होते खूपच छान झालते, पण ते मलाच माहिती पहिल्यांदा तुटलं होतं माझ्याकडून. पण नंतर चला खूप चांगलंच झालं बऱ्यापैकी, कारण की फर्स्ट टाईम मी ट्राय केलं ना यामुळं. आणि सगळं काही काम आवरलं ना, आरू मॅडम अशी काहीतरी मस्ती घालत होती इकडं तिकडं मस्त अशी. आणि पडद्यांसोबत खेळायचं ना तिचं आता काहीतरी फेवरेट होऊन गेलं ही हॉबी. तर काहीतरी तिचं चाललं होतं पडद्यांसोबत असं भोकाडे असं काहीतरी खेळायचं काम. तर माझ्यासोबतच तसं काहीतरी खेळत होती. आणि जोपर्यंत आरू मॅडम इथं खेळतात ना, तोपर्यंत म्हटलं चला आता आपण मी जे असं नवीन केलं तर त्याचे खूप काही भांडे पडले होते, कारण की आपल्या बायकांना माहिती असं काहीतरी नवीन करत बसलं ना, म्हणजे माणसांना तर खायला खूप छान लागतं, पण आपल्याला नंतर किती आवरावं लागतं ना. मी सुद्धा संपूर्ण असे भांडे वगैरे इतका जर पडला होता पाळाना, तो काही घासून घेतला, किचन वगैरे मस्त असं साफ केलं. आणि नंतर काहीतरी मस्त असं थोडक्यात मेकअप केला, कारण की दिवसभर तसेच केस होते धुतलेले. दिवसभर आता करीन मग करीन, विसरायला कंटाळा येतो. फायनली काहीतरी विचारले मस्त असे आणि मेकअप केला. आणि खूपच जास्त दमले होते मी, कारण की दिवसभर थोडीफार साफसफाई पण केली ती रूमची, त्याचबरोबर हे पण काहीतरी प्रोग्राम झाला मध्ये छोटासा, तर त्यामुळे खूपच जास्त थकावट वाटत होती. तर म्हटलं चला आता फायनली काहीतरी दिवस मावळत आहे ना, देवपूजा वगैरे काहीतरी करून दिवसाचा शेवट मस्त असा करावा. आणि देवपूजा केली ना घरात किती मस्त असं फ्रेश वातावरण वाटतं ना, खूपच छान असं वाटतं. त्यामुळं मी डेली असं सकाळ संध्याकाळ मस्त असं देवपूजा करत असते. तर केसांना तेल काय आता लावलं नव्हतं, म्हटलं उद्या लावीन, तोच तो मला येणारा कंटाळा. तर त्यामुळं मी देवपूजा वगैरे केली. म्हटलं आता केसांना तेल उद्याच लावून काहीतरी वेळ काढून, कारण की खूपच जास्त मोठे केस येतं माझे, म्हणजे एवढे पण नाही माझ्यासाठी, एवढेच खूपच जास्त येतं. त्याच्यातले पण मला आता थोडेफार स्ट्रेट खाली आहे ना मस्त अशी लाईनीत कापायचेत, पण तेच आज उद्या करता करता राहूनच जातात नेहमी. तर आता फायनली मस्त अशी देवपूजा केली. आणि आरू मॅडम आणि तिचे पप्पा गेले होते मस्त असे बाहेर खेळायला. तर तोपर्यंत मी सगळं काही काम आवरलं आणि आता कुठंतरी स्वयंपाकाला लागायचं होतं मला. तर चला आता आजचा ब्लॉग ना असंच काहीतरी होता स्पेशल असा, आणि तो तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कळवा कमेंटमध्ये. त्याचबरोबर आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत चला. आणि अशाच ब्लॉगमध्ये